22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनासाठी नागपूरमध्ये हर्षोल्लासाचं वातावरण आहे। अयोध्येमधून आलेल्या अक्षरांचे कलश घेऊन डीजेच्या तालावर नाचत यात्रा काढल्या जातात। सोबतच 22 जानेवारी पर्यंत रामकथेचं आयोजन केलं जात आहे। नागपूरच्या रामदास पेठ भागात निघालेल्या अशाच रामकलश यात्रेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नागपूर शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये राम कलश यात्रा कशा प्रकारे फिरत आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या रामदास पेठ परिसरामध्ये ही राम कलश यात्रा फिरत आहे आणि या मंडळच्या लोकांनी ही यात्रा आयोजित केलेली आहे। अयोध्येवरून आलेले अक्षदांचे कलश घेऊन या महिला ढोल ताशा डीजेच्या तालावर नाचत आहे आणि एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होत आहे। निश्चितच ज्या प्रकारे 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आहे त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे ते आपल्याला या दृश्यांमधनं पाहायला मिळते। आम्ही 51 राम कलश घेऊन निघालो आहे आणि ही यात्रा अशी पूर्ण फिरून लेंड्रा पार्कला संपन्न होईल। तिथे 4 दिवसाचा रामकथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। आम्ही फार नशीबवान आहोत। 500 वर्षानंतर हा उत्सव होतोय आणि यात महिलांची आघाडी जास्ती आहे। महिला फार उत्साहाने हे सगळं करतायत आणि आम्हाला त्यात फार आनंद आहे। आम्ही फार नशीबवान आहोत। वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न नागपूर असेल किंवा संपूर्ण देशामध्ये होत आहे आणि या दृश्यांवरनं नागपूरमध्ये देखील तशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन वेंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।